हॅलो माय डिअर स्टुडंट्स, अ व्हेरी गुड आफ्टरनून. तर पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत करते. तर चला आज आपण सरळ आपल्या विषयाकडे वळूया. तर मागील भागामध्ये आपण काय बघितलं होतं? मागील भागामध्ये आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 11 मीनूचा जलप्रवास या पाठाला आपण सुरुवात केली होती. आपण बघितलं होतं की हा पाठ कोणी लिहिला आहे. या पाठाच्या लेखिका कोण आहेत? विनया साठे यांनी हा पाठ लिहिलेला आहे. तर या पाठाच्या सुरुवातीला आपण काय बघितलं होतं? आपण पाठाची सुरुवात केली होती, त्यामध्ये आपण काय बघितलं होतं ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की आपण काय बघितलं होतं. तर आपण काय बघितलं होतं? आपण अभ्यासलेलं होतो की मीनू नावाची एक जी छोटी मासळी होती ती कुठे राहत होती? नदीमध्ये राहत होती. आणि नदीच्या त्या स्वच्छ पाण्यामध्ये मीनू आपल्या तिचे जे सोबती होते त्या सगळ्यांसोबत ती समूहामध्ये राहत होती. पण नदीच्या त्या खोलगट भागात राहून राहून मीनूला कंटाळा आला होता. आणि नंतर नदीचं त्या वाहतं पाणी बघून मीनू काय विचारायची आपल्या आईला की आई, नदीचं हे पाणी, एवढं मोठं पाणी कुठे जातं? तर आईने काय सांगितलेलं मीनूला की हे पाणी कुठे जातं? समुद्रामध्ये जातं. तर जसं समुद्र हे नाव मीनूने ऐकले तसं तिला काय वाटलं की बापरे, नदीचं एवढं मोठं पाणी समुद्रामध्ये जातं म्हणजे समुद्र खूप मोठा असेल ना. म्हणून ती आईला काय विचारते की आई, समुद्र केवढा असतो? परंतु मीनूच्या आईने समुद्र बघितलेला असतो का? नाही. त्यामुळे मीनूची आई काय म्हणते की मला माहीत नाही बाळ, असे मीनूची आई मीनूला उत्तर देते. पण जसं समुद्र नाव ऐकलं त्यामुळे मीनू ही काय झाली, ती खूप एक्सायटेड होते. ती खूप उत्साही होते की समुद्र किती मोठा असेल. तिला समुद्र बघायची इच्छा तिच्या मनामध्ये निर्माण होते. मग एक दिवस काय होतं, अचानक मुसळधार पावसामुळे काय होतं, नदीचं जे पाणी होतं, नदीला पूर येतो आणि ते पाणी गढूळ होऊन जातं. आणि त्या पाण्यामध्ये एकमेकांना जे पाण्यातील मासे होते, मीनूची आई, हे जे एकमेकांना दिसेनासे होतात. आणि मीनू पाण्याच्या त्या गटांगळ्या खात पाण्याच्या त्या प्रवाहाबरोबर कुठे पोचते? ती समुद्रात जाऊन पोचते. आणि समुद्रात गेल्यानंतर तिला खूप आनंद होतो की शेवटी ती समुद्रामध्ये आली. आणि ती चारही बाजूला बघते तर तिला काय दिसतो? अथांग खूप मोठा समुद्र दिसतो. आणि काय दिसतं आणखी? खूप लांबपर्यंत खडकांच्या रांगा दिसतात. त्यामध्ये तिला वेगवेगळ्या कलरची छान छान फुले दिसतात. आणि असंच पुढे जात असताना तिची टक्कर कोणाशी होते? एका माशाशी होते. आणि तो मासा खूप विचित्र असतो. आपण बघितलं तो कोणता मासा होता? तो थोडा विचित्र मासा होता, जो घोड्यासारखा दिसत होता. त्याच्या पोटाला काय होती? एक पिशवी होती. आणि त्या पिशवीमध्ये त्याची छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. आणि उत्सुकतेने म्हणून मीनू त्याला विचारते की कोण तुम्ही? पण तो मीनूशी काहीही न बोलता काय होतो? पुढे जातो. एवढ्यात तिला तळाकडून आवाज येतो. त्याचं नाव घोड मासा म्हणजेच समुद्र घोडा. तर त्या आवाजाच्या दिशेने मीनू बघते तर तिथे कोण दिसतं तिला? कासवदादा दिसतो. आणि ती कासवदादाला विचारते की कासवदादा, तुम्ही इकडं कधी आलात? तर इथपर्यंत आपण मागील भागामध्ये बघितलेलं होतं, अभ्यासलेलं होतो. तर आता आपण पुढचा भाग बघूया. भाग 2 आपण सुरुवात करूया आज. तर बघा, मीनूने जो एक प्राणी बघितला होता ज्याच्याशी तिची टक्कर झाली होती, जो घोड्यासारखा दिसत होता. तुम्हाला माहीत आहे का तो प्राणी कोण आहे? कोणता प्राणी आहे? चला आपण बघूया. तो प्राणी आहे, ओळखा, हा प्राणी कोणता आहे? घोड मासा. बरोबर ना? याला काय म्हणतात? घोड मासा म्हणतात. म्हणजेच समुद्र घोडा. आपण त्याला सी हॉर्स असे सुद्धा म्हणतो. बघा, त्याच्या पोटाजवळ एक पिशवी दिसते ज्यामध्ये छोटे छोटे त्याचे पिल्लं दिसत आहेत आपल्याला. दिसत आहेत का तुम्हाला? ओळखला का हा प्राणी? ओके, तर चला आता आपण पुढे जाऊया. तर पुढे बघा, आपण सुरुवात करूया. तर जेव्हा मीनू विचारते कासवदादाला की तुम्ही इकडं कधी आलात, तेव्हा कासवदादा तिला काय म्हणतो? कासवदादा तिला म्हणतो, मी तर इथेच राहतो. ते म्हणाले, नाहीच मुडी, आमच्या नदीतही एक छान छान कासवदादा आहेत. ते वेगळे, मी समुद्रात राहतो. पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला पावलावर संकटं उभी आहेत. बघितलंस किती चित्रविचित्र मासे फिरतायत इकडून तिकडे. तो 8 हात असलेला अष्टभुज मासा, तो कसा उलटा चालतोय बघितलंस का?
पाण्याच्या चुळा भरत भरत हळूहळू मागं सरकतो. आपल्या 8 हातांनी मासे, खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसंसुद्धा त्याला घाबरतात बरं का. पण कासवदादा, इथं तर तळाला नदीसारखेच शंख शिंपले पडलेले आहेत. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मासाचा गोळा असतो, गोळा. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचणं काही संपतच नाही. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो. इथं तळापर्यंत कधीकधी माणसं येतात, शिंपले उचलून घेऊन जातात. इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. पडत जाऊन ती कासवदादाजवळ उभी राहिली. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. आपण इथपर्यंत बघूया. तर बघा, पुढे जेव्हा ती कासवदादाला भेटते तर तिला काय वाटतं, जणू काही तो कासवदादा तिच्या नदीमधलाच आहे. नदीमध्ये सुद्धा कासव असतात, आपल्याला माहीत आहे ना. पण नदीतले कासव समुद्रामध्ये जे कासव असतात यांच्यापेक्षा काय असतात, थोडे आकाराने लहान असतात. तर कासवदादा मीनूला सांगतो की मी इथेच राहतो समुद्रामध्ये. पण मीनू ऐकायला तयार असते का? नाही. कारण ती काय म्हणते, नाहीच मुळी, आमच्या नदीतही एक छान छान कासवदादा आहे. कारण तिला माहीत असतं की आपल्या नदीतसुद्धा कासवदादा आहे. म्हणून मीनू ऐकायला तयार नसते. तिला वाटतं की हा आपल्या नदीतलाच कासवदादा आहे. तर मग कासवदादा तिला सांगतात, ते कासव वेगळे, जे नदीमध्ये कासव आहेत ते वेगळे, मी तर येथे समुद्रामध्ये राहतो. आणि पुढे मग कासवदादा मीनूला म्हणतात की तू इकडे का बरं आलीस? इथे तर पावला पावलावर संकट उभी आहेत. असं का म्हटलं बरं असेल बरं कासवदादांनी की येथे पावला पावलावर संकट आहेत? कारण तुम्हाला जर माहीत असेल, समुद्रामध्ये जे मोठे मोठे मासे असतात ते काय करतात, छोट्या छोट्या माशांना खाऊन टाकतात. म्हणून कासवदादा तिला समजावून सांगतो की या समुद्रामध्ये पावला पावलावर संकट आहेत. येथे चित्रविचित्र मासे फिरतात. आणि तो बघ. मग तो कासवदादा पुढे एका माशाला दाखवत मीनूला सांगतात की तो बघ, अष्टभुज मासा, ज्याला किती हात आहेत? 8 आहेत. चला ओळखा बरं, हा मासा कोणता आहे? अष्टभुज मासा. ओळखला का तुम्ही? मी तुम्हाला अष्टभुज मासा कोणता याचा पिक्चर दाखवणार आहे, म्हणजे तुम्ही पटकनच तो ओळखणार. तर बघा, अष्टभुज मासा कोणता आहे? ओळखलं का? अगदी बरोबर. काय म्हणतात त्याला? ऑक्टोपस. तर हा आहे ऑक्टोपस, ज्याला किती हात असतात? 8 हात असतात. तर कासवदादा मीनूला सांगतात की हा जो अष्टभुज मासा आहे, ज्याला 8 हात असतात, तर हा कसा चालतो? उलटा चालतो. हा मासा सरळ चालतो का? नाही. हा मासा उलटाच चालतो आणि पाण्याच्या चुळा भरत भरत हळूहळू मागं सरकतो. चुळा भरणे म्हणजे काय? तर चुळा भरणे म्हणजे पाणी तोंडात खेळवणे. एक प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये? गार्गलिंग. ओके. तर एक प्रकारचं गार्गल करणे म्हणजेच काय? चुळा भरणे. तर हा मासा काय करतो? हळूहळू चुळा भरत भरत मागं सरकतो. आणि काय करतो? त्याचे जे 8 हात आहे त्या हातांनी मासे, खेकडे काय? क्रॅब. ओके. तर मासे, खेकडे पकडून तो काय करतो? खातो. आपली भूक भागवतो. आणि पाण्यामध्ये जी माणसं उतरतात तर ती माणसंसुद्धा या ऑक्टोपसला, या अष्टभुजा माशाला घाबरतात. तर कासवदादांनी मीनूला सांगितलं आहे की हा जो ऑक्टोपस आहे याला माणसंसुद्धा घाबरतात. तर पुढे मीनू म्हणते, पण कासवदादा, इथं तर तळाला नदीसारखेच शंख शिंपले पडलेले आहेत. तर बघा, मीनूला काही छोटे छोटे शंख शिंपले तिथे दिसत आहेत. आणि ती म्हणते कासवदादाला की नदीमध्ये सुद्धा जसे शंख शिंपले असतात तळाला, तसे शंख शिंपलेसुद्धा मला इथे दिसत आहे. इथे सुद्धा तशाच प्रकारचे शंख शिंपले पडलेले आहेत. तर पुढे कासवदादा तिला नदीतल्या शंख शिंपल्यामध्ये आणि समुद्रातल्या शंख शिंपल्यामध्ये काय फरक असतो ते सांगतात. तर बघा पुढे, तर कासवदादा म्हणतात की पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शंख शिंपल्याच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. आणि त्याला चालायचं असलं की तो काय करतो? आपले पाय फटीतून बाहेर काढून हळूहळू चालतो.
आणि तो काय असतो, अगदी मांसाचा गोळा असतो. या शिंपल्यात चुकून जर एखादा वाळूचा कण गेला तर काय होतो, तो त्याला टोचायला लागतो आणि मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तर बघा, कासवदादा सांगतात की नदीमध्ये जे शंख शिंपले असतात त्यामध्ये तर काहीच नसतं, पण समुद्रामध्ये जे शंख शिंपले असतात त्यामध्ये काय असतात, समुद्रामध्ये हे जे शंख शिंपले असतात, तुम्ही बघितले का शंख शिंपले? शंख शिंपले म्हणजे काय, कॉन्च सेल्स. ओके, तर हे जे शंख शिंपले असतात यामध्ये एक किडा बसलेला असतो. या शिंपल्याच्या पेटीत काय शिंपले बघितले का तुम्ही? शिंपले बघितले का तुम्ही? चल बघूया आपण शिंपले बघितलेत का? बघा, इथे तुम्हाला मी चित्रामध्ये दाखवलं आहे. शंख शिंपले दिसतात का, जे समुद्राच्या तळाशी पडलेले आहेत. तर कासवदादा मीनूला सांगताना म्हणतात की समुद्रामध्ये हे जे शंख शिंपले असतात यामध्ये काय असतो, यामध्ये एक किडा असतो. आणि पुढे ते सांगताना म्हणतात की हा जो किडा असतो, या किड्याला जर चालायचं असलं तर तो काय करतो, आपले पाय फटीतून बाहेर काढतो आणि हळूहळू चालतो. हा अगदी मांसाचा गोळा असतो. आणि या शिंपल्यात जर एखादा चुकून वाळूचा कण गेला तर तो काय होतो, त्याला टोचायला लागतो. तर बघा, इथे तुम्हाला या चित्रामध्ये बघा शिंपले दिसत आहेत. शिंपल्यामध्ये किडा दिसतोय का? पहिलं चित्र बघा, त्यामध्ये एक प्रकारचा किडा आहे छोटासा, जो आपल्याला क्लिअरली दिसणार नाही. पण हा जो किडा आहे याला जेव्हा चालायचं असतं तेव्हा तो काय करतो, तेव्हा तो आपल्या पाय त्या शिंपल्यामधून बाहेर काढतो आणि चालतो. पण काय होतं, जर एखादा चुकून वाळूचा कण जर त्यामध्ये गेला तर तो त्याला टोचायला लागतो. ठीक आहे, टोचायला म्हणजे काय, बोचायलाच, प्रिकिंग. तर तो त्याला टोचायला लागतो आणि तो जो वाळूचा कण आहे तो टोचायला नाही पाहिजे म्हणून तो काय करतो, त्यावर एक प्रकारचं त्या आपल्या अंगावर तो एक प्रकारचं काय करतो, पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. त्यामुळे काय होतं, त्याला जे टोचतो तो वाळूचा कण, तो थोड्या प्रमाणात त्याला ते जाणवत नाही. पण जरी तो रस काढून त्यावर गुंडाळतो तरी काय होतं, तरी ते जे टोचणं असतं ते काही संपत नाही. मग तो काय करतो, तो आणखीन आपल्या अंगातून रस काढून त्याला गुंडाळत राहतो. आणि जसजसा तो रस त्याला गुंडाळतो तसं त्यातून काय तयार होतो, मग त्यामधून मोती तयार होतो. बघा, दिसते का तुम्हाला? इथे पहिल्या पिक्चरमध्ये बघा, आपल्याला दिसतोय एक प्रकारचा चिकट रस दिसतोय, जो त्या शिंपल्यामधल्या प्राण्याच्या अंगातून निघालेला आहे. त्याने ते गुंडाळलं आहे त्या मोतींवरती, दिसतोय का तुम्हाला? आणि जसं तो रस गुंडाळत गेला तसं काय झालेलं आहे, तिथे छान प्रकारचे मोती तयार झालेले आहेत. तर कासवदादा असं मीनूला सांगतायत. तर हा जो रस त्यावर तो गुंडाळतो तर त्यामधून काय तयार होतात, छान छान मोती तयार होतात. आणि इथं तळापर्यंत कधी माणसं येतात आणि शिंपले उचलून घेऊन जातात. तर या तळापर्यंत कधी काय होतात, मग माणसं येतात आणि ते काय करतात, हे शिंपले उचलून घेऊन जातात. तुम्हाला स्काय डायव्हिंग माहीत आहे का? येस, स्काय डायव्हिंग म्हणतात ना त्याला एक प्रकारचं, किंवा वॉटर डायव्हिंग म्हणतात, की ज्यामध्ये काय होतं, ज्यामध्ये आपण पाण्याच्या तळापर्यंत जाऊ शकतो. आणि पाण्याच्या तळापर्यंत गेल्यानंतर काय होतं, आपल्याला तिथे जे मासे, वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात. जे समुद्राच्या तळाशी छान शंख शिंपले पडलेले असतील, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, छान मोठ्या मोठ्या आकाराचे मासे, असे खूप सारे आपल्याला तिथे बघायला मिळतात. तर जेव्हा ही माणसे त्या समुद्राच्या तळापर्यंत जातात तर काय होतात, ते तिथे जे शंख शिंपले दिसतात ते उचलून घेऊन जातात. तर असं सांगत असतानाच काय होतं, इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. तर तेवढ्यात जेव्हा कासवदादा मीनूला सांगत होते तर तेवढ्यातच काय झालं, एक प्राणी तिरका चालत गेला आणि त्याचे डोळे कसे होते, बटबटीत होते. त्या बटबटीत डोळ्यांनी त्याने मीनूकडे बघितले. तर जसं त्याने मीनूकडे बघितलं तसंच मीनू काय झाली, घाबरली. त्याला बघून मीनूची एकदम घाबरगुंडी उडाली आणि ती पळत जाऊन कुठे उभी राहिली, कासवदादाजवळ जाऊन उभी राहिली. तर तो बटबटीत डोळ्यांचा, बटबटीत म्हणजे काय, मोठाले डोळे. तर त्या बटबटीत डोळ्यांचा प्राणी तो कोण होता? बघा, पुढे कासवदादा सांगतायत मीनूला. तर कासवदादा म्हणतायत, घाबरू नकोस, हा तर खेकडा. तर बघा, तो बटबटीत डोळ्यांचा प्राणी कोण होता? खेकडा, क्रॅब. त्याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे, त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला 6 तर कधी
8 पायही असतात. तर कासवदादा सांगतात त्या बटबटीत डोळ्यांच्या प्राण्याबद्दल की तो कोण आहे? खेकडा आहे. तुम्ही बघितलं का खेकडा? खेकडा म्हणजे काय कळालं का तुम्हाला? क्रॅब. बघा इथे पिक्चर मी तुम्हाला दाखवला आहे. तर हा जो क्रॅब दिसतोय का तुम्हाला खेकडा, तर याच्या पाठीवर याला किती किती असतात हात? याला कधीकधी 6 तर कधीकधी 8 पाय असतात. पण तरी याला 6 किंवा 8 पाय असून सुद्धा हा सरळ चालतो का? नाही. हा कसा चालतो? तिरका तिरका चालतो. आणि पुढे याच्या डोळ्याजवळ काय असतात? तोंडाजवळ 2 नांग्या दिसतात का तुम्हाला मोठ्या मोठ्या? बघा दिसत का तिथे? हां, तर त्याला समोर का 2 आपल्याला दिसतोय नांग्या, ज्याला काय म्हणतात? डंख मारणारे खेकड्याचे कडक हात एक प्रकारचे, ज्याने काय करतो तो? डंख मारतो. ठीक आहे. तर पिन्सर्स त्याला आपण म्हणू शकतो. तर एक प्रकारचे ह्या ज्या 2 नांग्या असतात खेकड्यांना, ज्याचे कडक हात आपण म्हणू शकतो डंख मारण्यासाठी. तर ह्या ज्या नांग्या असतात ह्यामुळे काय करतो तो? आपलं स्वतःचं संरक्षण करतो. बरोबर आहे. तर ह्या नांग्या कशासाठी असतात त्याला? स्वतःचं इतर प्राण्यांपासून किंवा माणसांपासून सुद्धा रक्षण करायचं. आणि त्यानेच काय करतो तो? त्यानेच तो आपलं भक्ष्यही पकडतो. तर भक्ष्य म्हणजे काय? त्याचं जे खाद्य असतं, जे तो खातो, तर ते सुद्धा तो आपल्या या 2 नांग्यांनी पकडतो. तर असं कासवदादा मीनूला सांगतात. तर पुढे बघूया आपण. आता तू माझ्याबरोबर चल, आपण खूप दूर, खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथं प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल, येतेस गंमत बघायला? नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचंय. कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. अहाहा! नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. कासवदादा, चला ना माझ्याबरोबर, तिने आग्रह केला. नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बरं, येतो मी. तू मात्र आता घरीच जा हं. वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादांनी तिला कितीतरी गमती जमती दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. तर बघा पुढे कासवदादा काय म्हणतो तिला, मीनूला, की चल मी तुला आणखी समुद्रामध्ये खूप खूप दूरपर्यंत खूप खोल खोल घेऊन जातो. पण तिथे काय असेल? तिथे अंधार असेल. बरं, समुद्राच्या खोलपर्यंत जर आपण गेलो तर तिथे अंधार का बरं असणार? कारण एवढ्या खोल काय होतं, जो सूर्याचा प्रकाश आहे तो तिथे पोचत नाही. त्यामुळे समुद्राच्या तळाशी काय असतो? अंधार असतो. पण अंधार असूनही तेथे प्रचंड आकाराचे मासे पोहतात आणि काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. तर बघा, काही जे मासे असतात आपण बघतो वेगवेगळे जे मासे असतात, काही शायनिंग मासे असतात. शायनिंग म्हणजे काय? त्यांच्या काय होतं? त्यांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. त्यांची जी स्किन आहे ती शाईन करते. त्यामुळे काय होतं की त्या एवढ्या अंधारात सुद्धा काय होतं? ते मासे आपल्याला क्लिअरली दिसू शकतात त्यांच्या अंगातून पडलेल्या प्रकाशामुळे. तर म्हणून कासवदादा काय म्हणतात की चल, तू चलतेस का माझ्याबरोबर? येतेस का? तेथे आपण गंमत बघूया. पण मीनू काय म्हणते घाबरून, नको रे बाबा, मला माझ्या आईकडे जायचं आहे. तर समुद्रामधली एवढी गंमत बघून आता मीनू घाबरून गेली होती. असे विचित्र प्राणी बघून, खेकडा, त्यानंतर अष्टभुजा मासा, असे प्राणी बघून ती काय झाली होती? ती घाबरून गेली होती. म्हणून आता तिला कोणाकडे जायचं होतं? तिला तिच्या आईकडे जायचं होतं. तर ती कासवदादाला घाबरून म्हणते की नाही, मला आता माझ्या आईकडे जायचं आहे. तर मीनूला असं घाबरलेलं बघून कासवदादाला थोडं हसूच आलं. तर कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. मग ते दोघेही हसत हसत काय निघाले? नदीकडे जायला निघाले. पण जाताना त्यांना वाटेत काय भेटलं? ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ठिकठिकाणी जाळी. आता जाळी कशासाठी टाकली असेल? तुम्हाला माहीत आहे, जे समुद्रातील मच्छीमार असतात ते काय करतात? ते समुद्रामध्ये वेगवेगळ्या ठिकठिकाणी जाळी टाकून ठेवतात. ज्यामुळे काय होतं? त्या जाळ्यामध्ये मासे अडकल्या जातात आणि ते मासे मग गोळा करून ते काय करतात? विकतात. तर समुद्रामध्ये ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. तर कासवदादा मीनूला ती चुकवत नदीत तिला आपल्यासोबत घेऊन येतात.
तर ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. तर ती जाळी चुकवत कासवदादांनी मीनूला नदीत आणून सोडले. तर जसा नदीच्या पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला, तर तसं बघा ती काय म्हणते, आहा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. आणि तिने काय केलं, 2-3 चुळा भरल्या. तर चुळा भरणे म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं. चुळा भरणे म्हणजे काय, तोंडात पाणी खेळवणे, एक प्रकारचं गागलिंग करणे. तर जशी मीनू समुद्रात पोहोचली तसंच जशी मीनू नदीमध्ये पोहोचली तसंच तिने काय केलं, त्या नदीच्या गोड पाण्याच्या छानपैकी चुळा भरल्या. आणि समुद्राच्या पाण्याने जे तिचं तोंड काय झालं होतं, खारट झालं होतं, ते तोंड तिचं स्वच्छ धुतल्या गेले. आणि मग ती काय म्हणते कासवदादाला, कासवदादा चला ना माझ्याबरोबर, तिने आग्रह केला. तर तिने कासवदादाला आग्रह केला की तुम्हीसुद्धा आता माझ्याबरोबर नदीमध्ये चला. परंतु कासवदादा कुठे राहत होते, समुद्रामध्ये. तर बघा कासवदादा काय म्हणतात, नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बरं येतो मी, तू मात्र आता घरीच जा हं. तर बघा जसा मीनूला समुद्र आवडत नाही तसंच कासवदादाला नदी आवडत नव्हती. म्हणून कासवदादा नदीमध्ये राहायला तयार नव्हते. आणि ते काय करतात, मग शेवटी मीनूचा निरोप घेतात. मीनूला म्हणतात की आता मी येतो, म्हणजे मी परत समुद्रामध्ये जातो आणि तू कुठे जा, तू आपल्या घरी जा. तर असं म्हणत वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. तर मीनूकडे वळून बघत कासवदादा हळूहळू आपल्या समुद्राच्या दिशेने निघाले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या, त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. तर मीनूला क्षणभर वाईट वाटले. का बरं मीनूला वाईट वाटलं असेल, बघा जर एखाद्या मित्राशी किंवा म्हणा किंवा मैत्रिणीशी आपली छान प्रकारची गट्टी जमली असेल, बरं तो छान आपला मित्र झाला असेल, त्याने आपण खूप सारा टाईम त्याच्यासोबत स्पेंड केला असेल, तर जेव्हा आपण घराकडे येतो तेव्हा आपल्याला थोडं वाईट वाटतं त्याला सोडून जाताना. तर येथे सुद्धा मीनूला क्षणभर वाईट वाटलं, कारण तिने पूर्ण दिवस कासवदादासोबत घालवला होता. कासवदादांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या गमती दाखवल्या होत्या, कितीतरी प्राणी दाखवले होते वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणून कासवदादाला सोडताना तिला थोडंसं वाईट वाटलं. आणि कासवदादांनी तिला ज्या काही गमती दाखवल्या होत्या त्या कधी एकदा आईला सांगेन असं तिला झालं होतं. तर त्या गमती मी कधी आईसोबत शेअर करेन आणि कधी नाही असं तिला झालं होतं. जसं आपल्याला होतं, एखादी गोष्ट आपल्याला आईला सांगायची असेल तर आपण काय करतो, लगेच धावत येऊन ती गोष्ट आपण आईला सांगतो, एकदम तत्परतेने सांगतो की आई असं झालं, आई तसं झालं, बरोबर. तर मीनूसुद्धा एकदम एक्सायटेड झाली होती, तिला कधी त्या गोष्टी आईला सांगेन असं झालं होतं. तर अशा प्रकारे येथे मीनूची समुद्राची जी सहल होती ते झालेली आहे. तर हा पाठ आपला इथेच संपलेला आहे. तर कळाला का तुम्हाला हा पाठ, मीनूचा जलप्रवास. तर तुम्हालासुद्धा काय करायचं आहे, तुमचा असाच एखादा अनुभव तुम्ही जिथे कुठे सहलीला गेले असेल तो शेअर करायचा आहे. आणि या पाठामधील जे पुढील प्रश्न उत्तर आहे ते आपण पुढील भागात बघूया. धन्यवाद.